गेल्या महिन्यामध्ये मोटार वाहन चोरीचा प्रकार वाढला होता। त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या सूचनेनुसार क्या इश्यू आहे रुको वाहन चोरी च्या डिटेक्शनकडे लक्ष देण्यास सांगितले होते। त्या अनुषंगाने सिनियर पीआय कांबळे, क्राईम पीआय धाडगे आणि त्यांचे डीबीचे 2 अधिकारी बच्चाव आणि ठाकरे साहेब यांनी मागच्या 8 दिवसामध्ये संपूर्ण गोपनीय बातमीदार लावून तांत्रिक तपास करून 2 टोळ्या याच्यामध्ये अटक केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक आरोपीचं नाव आहे इम्रान शेख, त्याच्याकडून आपण जवळपास 6 मोटरसायकल रिकवर केलेले आहेत आणि दुसरा आरोपी आहे सूरज कुमार प्रसाद, याच्याकडून आपण जवळपास 8 वाहने डिटेक्ट केलेली आहेत। याच्यामध्ये एक विधी संघर्ष बालक असून त्याला आपण नोटीस दिलेली आहे। अशा एकूण 11 मोटरसायकल व 5 रिक्षा आपण या 3 आरोपींकडून रिकवर केलेले आहेत। त्यातील 11 गुन्हे हे नेरूळचे आहेत, 2 गुन्हे कामोट्याचे आहेत व खारघर, कळंबोली आणि तळोजाचा प्रत्येकी 1 गुन्हा। इम्रान शेख आहे तो वाशीमध्ये राहणारा आहे, कोपरी गावाचा, आणि दुसरा सूरज कुमार प्रसाद जो आहे तो खारघर येथील राहणारा। आरोपी चोरी कशासाठी करायचे का कसे करायचे त्याच्यामध्ये प्रत्येक गाडीची कंडिशन नुसार ते वेगवेगळ्या नेहमीच कृत्या वापरत असतात। कुणाच्याकडे डुप्लिकेट चावीचा वापर करतात, कुठे ते इग्निशन तोडून त्या ठिकाणी त्याचा वापर करत असतात। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत वापरत असतात। याच्यामध्ये काय हिस्ट्री आहे का रे? याच्यामध्ये कुठलाही पूर्व इतिहास नाही आहे। याच्यामध्ये आपण त्या दृष्टीने तपास केला असता आपण बघितलं तर ह्या दोन्ही आरोपींकडून हे दोन्ही आरोपी हे फक्त जॉय रायडिंग करता गाडी चोरायचे, गाडीचा वापर करायचे, त्याचा कलर बदलायचे, नंबर प्लेट काढायचे, जोपर्यंत त्याला वाटेल तोपर्यंत वापरायची, नंतर ती गाडी टाकून द्यायची।